अजी 67चं पेट्रोल 116 वर नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून 9 रुपये कमी केल्या चोट्याला. त्याच्यानंतर डिझेल 52 रुपये डिझेल होतं 93 रुपयावर घेऊन ठेवलं. अरे 2014 नागरकीचे रेट माही नागर सांगा आता चना निघाला का नागर व्हावा तर 700 रुपये रेट होता 1400 झाला. त्या ट्रॅक्टरवाल्याने विचारा काउंट झाला तो सांगते डिझेलचे भाव आले माझ्या बाबांना वाढवले ना. हा त्या पेट्रोल पंपावर फोटो होता काला झालाय ना आता लाज येते नाही तर त्या पेट्रोल पंपाले म्हणतो मी आता गेलो का बापूचा फोटो कुठे आरती गिरती व्हायची एखादं नारळ बोलतो कोणाच्या बापाला नाही भेटा कर हे धमक्या गिमक्या देते मला काही छटाकवर फोडते काय शिवा देते ते मायापाशी एवढी डिक्शनरी आहे शिवाची का आपण त्याच्या डिक्शनरीत नाही एवढ्या डिक्शनरीत आपल्या शिवाय मी जर द्यायला लागलो ना पुरणार नाही. गावरानी माल आहे भाऊ पाकरेल आहे बायलर आहे गावरानीची मजा पाकरेल कधी बायलर मध्ये नाही मोहाची मजा मोहातच आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्या अग्निवीर नावाची योजना आणली आहे दाढीवाल्यानं. हा अरे या देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही म्हणते म्हणजे तुम्ही विचार करा 17 वर्षाच्या बॉन्डवर पोरग लागे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षावाल्याचं बंडीवाल्याचं पोरग इंडियन आर्मी मध्ये भरती होय दिवस रात्र ग्राउंडवर येत करे लायब्ररीत अभ्यास करेल पोरं लागे. ह्या चोट्यानं 4 वर्षाची भरती आणली अग्निवीर नाव दिलं त्याने. हा देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते. आता तुम्ही मला सांगा 19व्या वर्षी पोट्ट लागल ना 23व्या वर्षी 4 वर्षात रिटायर्ड होईल म्हणजे पोट्ट लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे. सांगा किती डोकं हुशार आहे याचं डोकं बा किती हुशार आहे काय पोट्ट लग्नाच्या वयात रिटायर करणार आहे आणि रिटायर झाल्यावर पोट्ट्याचा बाप चाल म्हणून पोरगी बाल नेतो तुम्ही आणि गेला पोरगी बाले घेऊन का सांगा पोरीच्या बापाले हा ही इज माय सन and he is a retired ex-serviceman. अरे पोरीचा बाप त्याच्या ढुंगात लात मारन अरे त्याला पोरगी दिन का रिटायर्ड माणसाले अरे दिन का आणि तो 4 वर्षात वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे आणि वेपनचं ट्रेनिंग आणलेला बेरोजगार होईल या भारतात तो देशाला घातक आहे हे लक्षात घ्या तुम्ही. याले अच्छे दिन म्हणजे याले अच्छे अरे डीएपीची बॅग 538 रुपयाची होती 14 1350 गेली साल्या युरियाची बॅग 150 रुपये होती 350 गेली नाही पाहिजे आम्हाला असे अच्छे दिन बुरे दिन वापस द्या आम्हाला. हा मनमोहन सिंगले का म्हणे माहिती आहे का मनमोहन सिंगले मुका आहे म्हणे मुका अबे तू तर फुकणारे आहे. हा यासारखा ते एवढा ताणून त्याच्या अमेरिकेत जाऊन सांगते 8 दिवसात एक युनिव्हर्सिटी पैदा करून राहिली होती भारतात. एका वर्षात 52 हप्ते येते 52 हप्ते 10 वर्षात 520 हप्ते झाले. विचारा त्याला 520 युनिव्हर्सिट्या कुठं सुरू केल्या म्हणून. अरे एवढ्या ताणाचं बांगलादेशात गेला का म्हणते बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो म्हणून. अरे तुला जन्म गावाचा होता केवढूसा अरे कमीत कमी हे अनपढ पंतप्रधान असले का असंच होईल. तो स्वतः म्हणते फकीर वो झोला लिखे आम्हालाही कर फकीर. पण ते काँग्रेसनं का केलं अबे जे इकून राहिलं ना ते काँग्रेसनं केलं आणि ज्या इस्रोत तू जातात मंगळयान चंद्रयान उडवायच्या वेळेस सायंटिस्ट राहिले बोलायचे हे झेंडा दाखवतो. हा त्याच मेहनत सायंटिस्टची बरं जिथं गेलं तिथं बुवानी क्रिकेट मॅच पाहायला गेलं फायनल हारलं. चंद्रावर यान पाठवलं तिथं गेलं बुवानं हे गेलं नाही बरोबर. तुम्ही लक्षात घ्या मी का म्हणून राहिलो ठीक आहे. मी बी लोकसभेचा कॅन्डिडेट होतो. मी जर तिथून जयंत पाटलानं मला जबरदस्तीने आतमध्ये नेलं नसतं पवार साहेबांना गळ्यात दुपट्टा टाकला नसता तर फॉर्म भरला असता आणि फॉर्म भरून या काँग्रेसची सीट पाडली असती. 1,00,000% राष्ट्रवादी सीट पडत होती माझ्या मतदारसंघात. 3-3.5 लाख तो मतदान घेत होतो मी माहित आहे हे जिंकलेच माझ्या मतानं. हा मायाच मतदान जिंकले माया याच्यावरचे 2 नंबरचे मतदान द्यायला भेटले म्हणून जिंकले. तर तेवढं घेतलं असतं पण मला माहित होतं का या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. या देशाच्या बेरोजगार पोरांना रोजगार भेटला पाहिजे. या सर्वसामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे. याच्यासाठी मी माघार घेतली. अशी जर परिस्थिती नसती तर माघार नसती घेतली घेऊन फॉर्म भरला असता. पण या विचार या देशाचा केला म्हणून माघार घेतली. आणि पवार साहेबांना सांगून आलो
मांडण्याची पद्धत आहे, परखड मत मांडण्याची पद्धत आहे, हे हिसकावून घ्यायची नाही, तर राजीनामा घेऊन घ्यायचा. केलं काम नाही सांगून आलो मी, स्पष्ट बोलून आलो तिथं. आणि हे म्हणते मनमोहन सिंग मुका आहे. अबे त्याने कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडलिस्ट आहे, इकॉनॉमिक्स मनमोहन सिंगाने अर्थतज्ञ आहे. आणि तुम्हाला हे मी सांगून देतो का भारतातून कॅम्ब्रिज मध्ये जर पीएचडी करायला गेले इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्याची जे स्कॉलरशिप भेटते त्याचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप भेटते. नरेंद्र मोदीचं नाव नाही आहे. हे अनपढ आहे. त्याचा गृहमंत्री येते लेटर दाखवते, आमचा पंतप्रधान एमए पॉलिटिक्स आहे, इंटाय पॉलिटिक्स या नावाची डिग्रीच नाही, या नावाची डिग्रीच नाही. बरं ते तर नाही, ते तर सोडाच. त्याची डिग्री आहे त्याच्यावर फॉल्ट आहे 93चा, याची डिग्री आहे 78ची. अबे कम्या करा, कमीत कमी अशा तर नोटा करू का लोकांनी दिसत. बरं त्याच्यावर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे, त्या डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. इतकं खतरनाक आहे. म्हणजे काय शिकलं नाही ना, शिकलं असतं तर काहीतरी. म्हणून देशाचा शिकला सवरला पंतप्रधान झाला पाहिजे. हे बया डोंगे झाले ते असत आहे. सत्यानाश. हे ईट एअर इंडिया ईट, भारत पेट्रोलियम ईट. अजी भारत पेट्रोलियम 18,000 करोड कॉर्पोरेशन टॅक्स देते जी वर्षाचा. हे इकाले काढली होती आहे ना. हा LICचे शेअर काढले, IDBI खड्ड्यात त्यांनी 57,000 करोड रुपयानं. आणि घेतलं सोडा 28,000 करोड रुपये रिझर्व्ह बँकेचे वापरायला घेतले पहिल्यांदा, मग 76,000 करोड घेतले, मग 1,28,000 करोड घेतले. एक दिवस संसदेत रमलं बयाज भोंग, आणि त्या दिवशी 98,500 करोड रुपये टल्ला मारला. उद्या जर बँका डुबल्या, उद्या कोरोना सारखी परिस्थिती आली, बंद डुबल. ठीक आहे, टाइम झाला आहे, आपल्यापाशी 5 मिनिट राहिले आहे फक्त. ठीक आहे, तर 2च मिनिटात संपवतो. 2च मिनिटात संपवतो. ठीक आहे, लक्ष द्या. मी काय म्हणतो लक्ष द्या. कोणीही पंतप्रधानांना आणि राष्ट्राध्यक्ष